morning all. Once again, I welcome you all for the e-learning platform by the Department of Automobile Engineering of BSIET. In last lecture, we studied the pattern making. In that, we covered the pattern material, their selection, types of patterns, and their selection. In today's lecture, we'll see the pattern allowance. What do you mean by allowance and what are the types of allowance in pattern, and then the pattern color coding. So without wasting time, we'll start with the topic. So the patterns are not made the exact size, same size as desired casting for several reasons. म्हणजे जर तुम्हाला कास्टिंग बनवायचं आहे किंवा पॅटर्न जे बनवायचे आहेत, पॅटर्न हे कशावर तुम्ही कुठल्या साईजवर बनवणार आहे तर कास्टिंगचं जे साईज असणार आहे किंवा तुम्हाला जी रिक्वायरमेंट साईज आहे त्या साईजनुसार तुम्ही पॅटर्न बनवणार आहे. पण हे जे पॅटर्न्स आहेत हे पॅटर्न्स ऍज पर द सेम साईज बनवले जात नाहीत. थोडा त्यामध्ये डिफरन्स असतोय, थोडा अँगल्स दिलेले असतात. तर ते कशासाठी तर त्यामध्ये थोडे हे ह्यालाच म्हणायचं अलाउन्स. हे कशासाठी दिलेले असतात तर जेव्हा तुम्ही पॅटर्न त्यामध्ये रिमूव्ह करताय किंवा त्यावर नंतर जे प्रोसेसेस होत आहेत म्हणजे मशीनिंग होत आहे ते आकुंचन पावतात ह्या गोष्टी होऊ नये म्हणून तर त्याला अलाउन्स दिलेले असतात म्हणजे टॉलरन्स दिलेले असतात प्लस अँड मायनस. ते पॅटर्न त्यामध्ये त्या टाईपमध्ये डिझाईन केलेले असतात. Such pattern would produce casting which are undersize. त्यामुळे अंडरसाइजचे पॅटर्न तुम्हाला होऊ शकतात. Allowance must therefore be allowed to shrinkage, draft, finish, distortion and wrapping. एवढ्या टाईपचे अलाउन्स. आता वन बाय वन बघूया अलाउन्स म्हणजे काय. तर पहिला आहे श्रिंकेज अलाउन्स. The shrinkage means contraction of metal on solidification. म्हणजे काय आता एखादं मटेरियल आहे ते तुम्ही लिक्विफाईड केलं. लिक्विफाईड केल्यानंतर त्याला तुम्ही जेव्हा गार करताय, गार केल्यानंतर ते श्रिंक होते म्हणजे आकुंचन पावते. तर ऑल मेटल्स श्रिंक आफ्टर सॉलिडिफिकेशन म्हणजे काय जेवढे मेटल्स आहेत ते तुम्ही वितळवा, वितळल्यानंतर ते तुम्ही पोर करा. पोर केल्यानंतर जे ते आउटपुट मिळणार आहे ते थोडंसं श्रिंकेज स्वरूपात असणार म्हणजे थोडंसं आकुंचन पावलेलं असणार आहे, त्याचे साईज कमी झालेले असणार आहे. पण कुठलं मटेरियल श्रिंक होत नाही एक्सेप्ट ग्रे कास्ट आयर्न दॅट एक्सपांड्स ऑन सॉलिडिफिकेशन. फक्त ग्रे कास्ट आयर्न असं आहे जे सॉलिडिफिकेशन नंतर एक्सपांड होत आहे. आता तुम्ही फॉर एक्झाम्पल एखादं अजून एक्झाम्पल घ्यायचं तर घरामध्ये एक पाण्याची बॉटल घ्या आणि त्या पाण्याच्या बॉटलमध्ये काटोकाट पाणी भरा आणि ते फ्रीजरमध्ये ठेवा. मग ते काय होते एकदम जेव्हा बर्फ होतोय पाणी सुद्धा काय होतंय एक्सपांड होते, श्रिंक होत नाही. पाणी सुद्धा काय होतंय एक्सपांड होते म्हणजे त्यामुळे तुमची बाटली वगैरे फुटू शकते, बॉटल्सला क्रॅक जाऊ शकतात. पण हे अदर मेटल्स जे आहेत एक्सपेक्ट द ग्रे कास्ट आयर्न, ग्रे कास्ट आयर्न सोडून बाकीचे मेटल्स आहेत ते काय होतात आकुंचन पावतात. म्हणजे ऍक्च्युअल साईज जेवढी आपली पाहिजे असते त्यापेक्षा थोडेसे कमी प्रमाणामध्ये किंवा कमी डायमेन्शन मध्ये आपल्याला मिळतात. तर त्याला म्हणायचं श्रिंकेज अलाउन्स. इट इज एक्सप्रेस इन mm per meter. श्रिंकेज अलाउन्स डिफर फ्रॉम मेटल टू मटेरियल म्हणजे प्रत्येक मटेरियलचा श्रिंकेज अलाउन्स हा वेगळा असणार आहे. पॉझिटिव्ह टाईप श्रिंकेज अलाउन्स. आता हे काही श्रिंकेज अलाउन्स दिलेले आहेत खाली. ग्रे कास्ट आयर्न असेल, ग्रे कास्ट आयर्न जर असेल तर त्याचा अप टू 2 फीट जर असेल तर त्याला श्रिंकेज अलाउन्स दिलेला असते 0.125 इंच पर फीट. म्हणजे एवढा पर फीट एवढा इंच तेवढा द्यायचा आहे. म्हणजे आता 2 फीट असेल तर इंटू 2 असेल. 2 to 4 फीट जर असेल तर 0.105 पर इंच पर फीट. ओव्हर 4 फीट असेल तर तुमचं 0.087 इंच पर फीट. हे कास्ट आयर्नसाठी झालं, ग्रे कास्ट आयर्नसाठी. नॉर्मल कास्ट आयर्नसाठी हे अलाउन्स दिलेले आहेत, अल्युमिनियम साठी हे अलाउन्स दिलेलं आहे आणि मॅग्नेशियम साठी हे अलाउन्स दिलेलं आहे. म्हणजे समजा तुम्हाला 2 फीटचं जर तुम्हाला ऍक्च्युअल पाहिजे, तुम्हाला मटेरियल पाहिजे आहे 2 फीटचं जर तुम्हाला ऍक्च्युअल मटेरियल पाहिजे असेल तर ते 2 इंटू 0. म्हणजे आता हे किती दिलेलं आहे 0.125 फीट पर फीट आहे, 2 फीटचं आहे म्हणजे इंटू 2 बरोबर. धिस इंटू 2 प्लस 2 फीट. एवढं त्याला अनाउन्स तुम्हाला देऊन तेवढा पॅटर्न तुमचा डिझाईन केला जातोय. कळतंय. तर एवढा तुम्हाला अलाउन्स तिथं दिला जातोय. फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम जर बघितलं, मॅग्नेशियम जर अप टू 4 फीट जर असेल, 4 फीटला किती अलाउन्स दिलेला आहे 0.173 हा पर फीट आहे. म्हणजे जर इंटू 2 फीट जर असेल तर किती होणार आहे तो 0.346. आणि परत जर तो आपल्याला समजा 4 फीट साठी असेल
तर ह्याचा जो अलाउन्स जो असतोय 0.692 इंच असतोय. 0.692 म्हणजे काय 4 फीटसाठी. हा अलाउन्स जो दिलेला आहे तो कितीसाठी दिलाय? पर फीटचा, एका फीटचा आहे. मग 4 फीटसाठी किती झाला? 0.692 प्लस 4 म्हणजे तुमचा जो पॅटर्न जो तुम्ही तयार करणार आहे तो असणार आहे 4.692 चा असणार आहे. म्हणजे कितीचा असणार आहे तुमचा? 4.692. म्हणजे इथं मी कसं सांगितलं तुम्हाला? तर 0.173 पर फीट आहे, 1 फीट आहे. मग ह्याला इंटू 4 केलं. इंटू 4 केल्यामुळे किती आलं तुमचं आन्सर? तर 0.69 आणि 2. मग हे ह्यामध्ये ऍड केलं म्हणजे किती आलं तुमचं आन्सर? 4.692. हा एवढा तुमचा अलाउन्स ठेवला जाणार आहे. ठीक आहे. दिस इज फॉर द श्रिंकेज अलाउन्स. श्रिंकेज अलाउन्स म्हणजे काय आलं की श्रिंकेज अलाउन्स म्हणजे काय? तर मेटल जे आहे ते सॉलिडिफाय झाल्यानंतर, लिक्विड स्टेट टू सॉलिड स्टेट मध्ये गेल्यानंतर ते आकुंचन पावते, श्रिंक होते. त्यामुळे त्याला एक्स्ट्रा डायमेन्शन देऊन त्याचा पॅटर्न तयार केला जातोय, म्हणून त्याला म्हणायचं श्रिंकेज अलाउन्स. म्हणजे जर तुम्हाला 4 फीटचं जर तुम्हाला ऍक्च्युअल कास्टिंग पाहिजे असेल तर ते समजा मॅग्नेशियमचं जर तुम्हाला 4 फीटचं जर कास्टिंग पाहिजे असेल तर तुम्हाला काय करायला लागणार आहे? 4.692 एवढं तुम्हाला डायमेन्शनचं तुम्हाला पॅटर्न तयार करायला लागणार. सो दिस इज द श्रिंकेज अलाउन्स. नेक्स्ट वन इज द ड्राफ्ट अलाउन्स. आता ड्राफ्ट अलाउन्स हे 2 डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतंय. आता समजा हे सेम तुमचा असं पॅटर्न आहे, असा सेम रेक्टँगल शेपचा पॅटर्न आहे. इथं पण रेक्टँगल शेपचा पॅटर्न आहे. पण जेव्हा तुम्ही हा पॅटर्न बाहेर काढायला जाताय तेव्हा काय होतंय? इथं काहीतरी त्याला जे तुमचं मोल्ड तयार होणार आहे, मोल्ड कॅव्हिटी जी तयार होणार आहे किंवा हे सँड आहे, त्या सँडला थोडंसं इजा पोचते आणि इथं क्रॅक्स वगैरे जातात. तुमच्या सँडमध्ये क्रॅक्स जातात का? तर हा इझिली बाहेर पडत नाहीये. इझिली सेम शेप मध्ये असल्यामुळे इझिली बाहेर पडत नाही. तोच जर तुम्ही इथं बघितला तर इथं काय केलंय? टेपर दिलेला आहे. हे टेपर दिलेला आहे. तर ह्याला म्हणायचं हा ड्राफ्ट और टेपर म्हणून. हा तुमचा इझिली निघू शकतो ऍज कम्पेअर टू धिस. आता तुम्ही घरामध्ये जे आहेत बर्फाचे जे ट्रेज असतात, ट्रेचा शेप सुद्धा बघा असा ड्राफ्ट त्याला अनाउन्स दिलेला असतो, टेपर अनाउन्स दिला का? ते बर्फाचे खडे जे आहेत ते इझिली बाहेर पडावेत. तुमचे ग्लास बघा, ग्लासचा शेप सुद्धा असा टेपर असतोय. समजा तुम्ही त्यामध्ये जर इव्हन तुम्ही घरात कुल्फी वगैरे खाल्ली असेल, आईस्क्रीमची कुल्फी वगैरे खाताय, ते कुल्फीचे जे कोन असतोय तो सुद्धा असा शेप मध्ये असतोय का? तर तो तुम्हाला इझिली काढता यावा. तर तो जर रेक्टँगल केला तर काय होणार आहे? ते आईस्क्रीम साईडला चिकटू शकते आणि इझिली ते पूर्ण आईस्क्रीम बाहेर पडणार मिळणार नाही. तर ह्याचा यूज करून हे ड्राफ्ट अँड टेपर अलाउन्स इथं आपण वापरतोय. द टेपर प्रोव्हाइडेड बाय द पॅटर्न मेकर ऑन ऑल व्हर्टिकल सरफेस ऑफ द पॅटर्न so that it can be removed from the sand without tearing away the side of the sand mold. म्हणजे इथे जे दिसतंय हे असं जर सेम रेक्टँगल ठेवलं तर हे काय होणार आहे? साईडच्या सँडला काय करणार आहे? ते खराब करणार आहे. त्यामध्ये चिरा वगैरे जाऊ शकतात, ते सँड खाली पडू शकते. पण जर तेच हे टेपर दिला तर इझिली आपण काढू शकतो. सो दिस इज द टेपर और ड्राफ्ट अलाउन्स. इनर डिटेल्स ऑफ द पॅटर्न रिक्वायर हायर ड्राफ्ट दॅन आउटर सरफेस. आतला जो आहे त्याचा हायर ड्राफ्ट पाहिजे. कॉमनली अप्लाइड ड्राफ्ट अलाउन्स इज 1 डिग्री टू 3 डिग्री. जो हा ड्राफ्ट अलाउन्स जो असणार आहे तो किती असणार आहे? 1 to 3 डिग्री एवढाच देतात, जास्त द्यायचं नाही. 1 to 3 डिग्री एवढाच द्यायचा. ड्यू टू द ड्राफ्ट अलाउन्स पॅटर्न कॅन इझिली रिमूव्ह फ्रॉम द मोल्ड. बघता तुम्ही ह्याच्यापेक्षा हा जो अलाउन्स दिलेला आहे, हा टेपर दिलेला आहे, याच्यामुळे तुम्हाला हा पॅटर्न इझिली रिमूव्ह करताय. सो दिस इज द ड्राफ्ट और टेपर अलाउन्स. हे अजून त्याची माहिती दिलेलं. द अमाऊंट ऑफ ड्राफ्ट डिपेंड्स कशावर आहे? तर मेथड ऑफ मोल्डिंग. मोल्डिंग कुठल्या टाईपचं आहे? पॅटर्नचं मटेरियल आहे. लेंथ ऑफ द व्हर्टिकल साइड ऑफ द पॅटर्न टू बी एक्स्ट्रॅक्टेड. म्हणजे ही व्हर्टिकल लाईन्स आहे याची साईड्सवर सुद्धा, लेंथवर सुद्धा हा पॅटर्नचा अलाउन्स जो आहे तो डिपेंड आहे. सो दिस इज द ड्राफ्ट और टेपर अलाउन्स. हे अलाउन्स दिलेले आहेत. 1 फीट असेल, ड्राफ्ट अँगल किती असणार आहे डिग्री मध्ये आणि इंटरनलचा किती असणार आहे. ठीक आहे, हे जस्ट ओव्हरलुक करून घ्या. त्यानंतर आहे मशीनिंग और फिनिशिंग अलाउन्स. आता हा कुठे उपयोगाला येतोय? जर ज्यावेळी आता बऱ्यापैकी जे कास्टिंग तुम्ही बाहेर काढताय, फाउंड्रीतून जे कास्टिंग बाहेर काढताय ते कास्टिंग बऱ्यापैकी मशीनिंग केलंच जातं. 99% हे कास्टिंगवर तुम्हाला मशीनिंग हे ऑपरेशन करावंच लागतं.
तर मशीनिंग ऑपरेशन करायचं असेल तर मशीनिंग मध्ये काय करतोय, तर त्याला सरफेस फिनिश देतोय, त्याचा एक्सेस पार्ट रिमूव्ह करतोय, त्याची साईज आपल्याला ऍक्च्युअल मध्ये आणतोय. तर मशीनिंग किंवा फिनिशिंग अलाउन्स मध्ये काय केलं जातं, तर आता समजा आपल्याला डायमीटर जो आहे तर समजा आपल्याला काहीतरी अराउंड 100 mm पाहिजे, पण तो 100 mm जर ऍज ऍक्च्युअल तुम्ही कास्टिंग मधनं काढला आणि त्यावर जर तुम्हाला मशीनिंग करायचं झालं तर तो काय होणार आहे, कमी होणार आहे, 99 पर्यंत जाईल. मशीनिंग केल्यामुळे त्यामुळे तुमचं 99 पर्यंत जाणार आहे. तेच आपण मॅन्युफॅक्चरिंग करताना हा मशीनिंग किंवा फिनिशिंग अलाउन्स त्यालावर देऊन तो 100 च्या ऐवजी आपण 102 करेन, 105 करेन, डिपेंड्स. तर 100 mm च्या ऐवजी 105 mm चा कास्टिंग काढलं आणि त्यावर मशीनिंग 5 mm चं केलं, 5 mm चं मशीनिंग केल्यामुळे तुम्हाला आउटपुट किती मिळालं, 100 mm मिळाला, म्हणजे तुम्हाला प्रॉपर फिनिशिंग मध्ये मिळालं. सो दिस इज द मशीनिंग और फिनिशिंग अलाउन्स. द फिनिश अँड अॅक्युरेसी इन द सँड कास्टिंग इज जनरली पुअर. जसं मी सांगितलं की कास्टिंग जे आहे याची फिनिशिंग जे आहे किंवा त्याचं मशीनिंग जे आहे तो एकदम पुअर आहे, एकदम खडबडीत असते कास्टिंग. एक्स्ट्रा मटेरियल प्रोव्हाइडेड ऑन द कास्टिंग टू एनेबल देअर मशीनिंग और फिनिशिंग टू द रिक्वायर्ड साईज, अॅक्युरेसी अँड सरफेस फिनिश. म्हणजे काय, एनेबल देअर मशीनिंग और फिनिशिंग टू रिक्वायर्ड साईज म्हणजे काय करते, एक्स्ट्रा मटेरियल काय प्रोव्हाइड केलेलं असतं की जेणेकरून आपण त्याला मशीनिंग केल्यानंतर त्या आपल्याला पाहिजे त्यानुसार साईज मध्ये, अॅक्युरेसी आणि सरफेस फिनिश मध्ये त्याला आणू शकतोय. यासाठी हे मशीनिंग आणि फिनिशिंग अनाउन्स महत्वाचं आहे. सो इट इज ऍडेड टू पॅटर्न डायमेन्शन. पॅटर्न डायमेन्शन मध्ये हे ऍड केलं जाते. अलाउन्स इज प्रोव्हाइडेड ओनली इन मशीनिंग एरिया. जिथं जिथं मशीनिंग करायचं आहे तिथंच फक्त हे मशीनिंग अलाउन्स दिलेला जातोय. लक्षात ठेवा, प्रत्येक ठिकाणी आता समजा तुमचं गिअरबॉक्सचं केसिंग आहे तर गिअरबॉक्सच्या केसिंगला वरून तुम्हाला कव्हरवर तुम्हाला मशीनिंग करायचं नाही. कुठं कुठं मशीनिंग करायचं आहे, जे फेस असणार आहे, जे दुसऱ्या पार्टला जॉईन होणार आहे तिथंच फक्त तुम्हाला मशीनिंग करायचं आहे. जे होल्स आहेत ते होल्स तुम्हाला प्रॉपर मशीनिंग करायचे आहेत, तिथं फक्त हे तुम्हाला मशीनिंग अलाउन्स दिला जाणार आहे. तर बाकीच्या पार्टवर तुम्हाला मशीनिंग अलाउन्स दिला जाणार आहे. मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय यानंतर. द अमाऊंट ऑफ मशीनिंग अलाउन्स डिपेंड्स अपॉन द मेथड ऑफ मोल्डिंग अँड कास्टिंग यूज. कुठल्या टाईपचं मोल्डिंग किंवा कास्टिंग तुम्ही वापरता यावर डिपेंड आहे. साईज अँड शेप ऑफ द कास्टिंग, साईज किती आहे, त्याला शेप कसला आहे यावर सुद्धा तुमचं मशीनिंग अलाउन्स डिपेंड आहे. कास्टिंग ओरिएंटेशन, कास्टिंगचं ओरिएंटेशन कसं आहे, हॉरिझॉन्टल आहे, व्हर्टिकल आहे, त्या ओरिएंटेशनवर डिपेंड आहे. मेटल यूज इन कास्टिंग, कुठल्या मेटलचं वापरलं, आणि डिग्री ऑफ अॅक्युरेसी अँड फिनिश रिक्वायर्ड यावर सुद्धा तुमचा मशीनिंग अलाउन्स डिपेंड आहे. सो दिस इज फॉर द मशीनिंग और फिनिशिंग अलाउन्स. हे दिलेलं आहे, डायमेन्शन आहे आणि अलाउन्स किती दिलेला आहे त्याला दिलेला आहे. अप टू 12 इंच असेल तर 0.12 इंच त्याला एक्स्ट्रा इंच दिलेला आहे मशीनिंग अलाउन्स. कास्ट आयर्न, कास्ट स्टील आणि नॉन फेरस वेळेस हे अलाउन्स दिलेला आहे. त्यानंतर आहे डिस्टॉर्शन और कॅम्बर अलाउन्स. आता ड्यू टू द देअर टिपिकल शेप्स म्हणजे UVTL ह्या शेप्स मुळे कास्टिंग गेट्स डिस्टॉर्ड ड्युरिंग द सॉलिडिफिकेशन. जसं श्रिंकेज म्हणजे जसं ते आकुंचन पावते तसं इथं काय डिस्टॉर्ड होते, त्याचा शेप चेंज होते. द डिस्टॉर्शन इज ऑब्झर्वड इन irregular casting so that it shrink in uneven manner. डिस्टॉर्शन कुठं इज ऑब्झर्वड इन इरेग्युलर कास्टिंग म्हणजे आता दिसतंय खाली रिक्वायर्ड शेप, तुमचा हा टीज कास्टिंग आहे, हा तुमचा रिक्वायर्ड शेप असा आहे, प्लेन आहे. डिस्टॉर्शन म्हणजे काय होतंय, हा असा शेप चेंज होतोय, याचा दिसतोय हा असा शेप त्याचा चेंज होतोय. आणि कॅम्बर म्हणजे तो आतल्या साईडनं प्रेस चेंज होतोय. हा झाला डिस्टॉर्शन कास्टिंग आणि हे कॅम्बर्ड कास्टिंग. आणि ऍक्च्युअल तुमची शेप काय पाहिजे तुम्हाला, ही पाहिजे होती. डिस्टॉर्शन आर कॉज बाय इंटरनल स्ट्रेस विच आर जनरेटेड ऑन अकाउंट ऑफ अनइक्वल कुलिंग ऑफ डिफरंट सेक्शन कास्टिंग. ह्यातले जे स्ट्रेसेस बाहेर पडणार आहेत कास्टिंग झाल्यानंतर, हे स्ट्रेसेस जे बाहेर पडणार आहेत त्या स्ट्रेसेसमुळे हे डिस्टॉर्शन किंवा कॅम्बर्ड कास्टिंग हे तुम्हाला बघायला मिळतात. टू अवॉइड दिस डिस्टॉर्शन इज अलाउन्स इज प्रोव्हाइडेड. त्यासाठी डिस्टॉर्शन अलाउन्स जे आहे ते प्रोव्हाइड केलं जातं आणि इट इज व्हॅरिड फ्रॉम 2 to 20 mm. 2 ते 20 mm हे डिस्टॉर्शनचं ते अलाउन्स त्याला दिलेलं असतं. म्हणजे ऍक्च्युअल तुम्हाला साईज हे आहे पण झालेलं तुमचं हे झालेलं आहे, अशा शेपमध्ये झालेलं आहे. मग एक 2 ते 20 mm पर्यंत आपण ते अलाउड करतोय की तेवढं चालतंय. ठीक आहे, दिस इज द डिस्टॉर्शन अँड कॅम्बर अलाउन्स. आता कलर कोडिंग बघायचे. तर कलर कोडिंग मध्ये बघताना प्रत्येक आपण जे पॅटर्न डिझाईन करतो किंवा कास्टिंग जे असतात त्याला कलर कोडिंग दिलेलं असतं. म्हणजे तुम्हाला आयडेंटिफाय करता आले पाहिजे की हे फिनिश प्रोडक्ट आहे का अनफिनिश प्रोडक्ट आहे, तर त्यासाठी कलर कोडिंग दिलेले जातात. तर पॅटर्न आर कलर्ड बाय युझिंग शेलॅक पेंट्स. त्या शेलॅक पेंट्सने त्याला कलर केले जातात.
कलर गिव्स अ प्रोटेक्शन अँड आयडेंटिफाईज द फीचर ऑफ पॅटर्न. ते काय करते, कलर गिव्स द प्रोटेक्शन अँड आयडेंटिफाईज द फीचर ऑफ पॅटर्न. एक तर लाईफ वाढवते. कुठलंही मेटल बघा तर कलर मुळे त्याची लाईफ वाढते. आणि दुसरं महत्वाचं काय तर फीचर, म्हणजे तो तुम्हाला फिनिश करायचा आहे अनफिनिश करायचा आहे यावर तुम्हाला ते ठरतंय. तर ते पॅटर्नचे फीचर्स करतात. आणि कलर स्कीम इज गिवन बिलो. जर ब्लॅक कलरचा जर पॅटर्न असेल तर अनफिनिश सरफेस ऑन कास्टिंग. म्हणजे जर ब्लॅक कलरचा जर तुम्हाला जर पॅटर्न दिला असेल तर तुम्हाला त्यावर काय करणार आहे की अनफिनिश सरफेस ऑन द कास्टिंग. फिनिशिंग जो सरफेस जो असणार आहे कास्टिंगचा तो अनफिनिश असणार आहे. जर रेड दिला असेल तर तुम्हाला करणार आहे फिनिश सरफेस ऑन कास्टिंग. जे फिनिशिंग असणार आहे ते प्रॉपर असणार आहे कास्टिंगचा, ते रेड कलर म्हणून तुम्हाला डिस्प्ले होत आहे. येलो असेल तर कोर प्रिंट्स. कोर म्हणजे काय तर समजा हॉलो शेप तुम्हाला डिझाईन करायचे आहेत किंवा हॉलो शेपचं तुम्हाला कास्टिंग काढायचं आहे, पाईप्स वगैरे असतील तर त्या पाईपसाठी मध्ये एक आडवा बार किंवा आडवी पट्टी लावली जाते आणि त्याच्या साईडनं जे मोल्टन मेटल आहे ते पोर केलं जातं. आणि जेणेकरून काय होतंय, जी मधला बार असणार आहे किंवा मधली जी पट्टी आपण ठेवली आहे त्याला स्कोर म्हणतोय, तेवढा तुमचा हॉलो शेप त्यामध्ये तयार होणार आहे. सो त्याला कोर म्हणायचे. आणि कोर प्रिंट्स म्हणजे काय, ज्यामध्ये कोर तुम्हाला माउंट करायचं. तुम्हाला आपल्याला बघायचं आहे पुढच्या टॉपिकमध्ये कोर आणि कोर प्रिंट्स, तेव्हा तुम्हाला व्यवस्थित क्लिअर होऊन जाईल. आणि ब्लॅक कलर कशासाठी आहे, पार्टिंग सरफेस. म्हणजे जो कोर आणि ड्रॅग ह्याचा जो पार्टिंग सरफेस असणार आहे किंवा पॅटर्नचा जो पार्टिंग सरफेस असणार आहे, दोन स्प्लिट जर पॅटर्न असतील तर ते पार्टिंग सरफेस आयडेंटिफाय किंवा डिस्प्ले करायसाठी ब्लॅक कलरनं त्याला कलर केला जातोय. आणि रेड अँड येलो स्ट्रीप जर मारले असतील पॅटर्नवर तर सीट्स फॉर लूज पीस. त्यामध्ये लूज पीस जे आहेत ते तुम्हाला तिथे कनेक्ट करायचे असणार आहेत. लूज पीस तुम्हाला कनेक्ट करायचे असणार आहेत. सो हे झाले कलर कोडिंग फॉर द पॅटर्न. हे तुम्हाला महत्वाचे आहे एक्झामच्या दृष्टीनं. तर ब्लॅक कलर असेल तर अनफिनिश सरफेस आहे, रेड असेल तर फिनिश सरफेस आहे, येलो असेल तर कोर प्रिंट्स आहेत, ब्लॅक असेल तर ते पार्टिंग लाईन स्प्लिट पॅटर्न मधले जे पार्टिंग लाईन असणार आहे ते डिस्प्ले करताय. आणि येलो अँड रेड स्ट्रीप असेल तर ते लूज पीस जिथं बसणार आहे सीट आहे त्यासाठी हे रेड आणि येलो स्ट्रीप तिथं वापरलं जातं. सो दिस इज फॉर द टुडेज लेक्चर. म्हणजे काय काय बघितलं आपण तर पॅटर्नचे कलर्स बघितले, टाइप्स ऑफ कलर्स इन पॅटर्न, आणि त्यानंतर पॅटर्नचे अलाउन्स बघितले. सो दिस इज डन फॉर द टुडेज लेक्चर. एक छोटासा व्हिडिओ अलाउन्सच्या संदर्भातला तो बघून घ्या. आता रिक्वायर्ड कास्टिंग तुमचं हे आहे, द पॅटर्न इज मेड सेम ऍज द रिक्वायर्ड कास्टिंग. म्हणजे कसं इथं बघा तर 70 mm डायमीटर आहे, 70 mm चा डायमीटर आणि वरचा डायमीटर 50-50 mm आहे. रिक्वायर्ड कास्टिंग तुमचं एवढं आहे आणि पॅटर्न तेवढाच सेम बनवला. त्यानंतर मोल्टन मेटल इज पोर्ड इन टू द मोल्ड कॅव्हिटी. मोल्ड कॅव्हिटी मध्ये पोर केलं, सॉलिडिफाय होऊन दिलं. सॉलिडिफाय झाल्यानंतर हा काय झाला, श्रिंक झाला. तुम्हाला ऍक्च्युअल किती पाहिजे होता, 50 mm चा 50 डायमीटरचा पाहिजे होता आणि 70 डायमीटर पाहिजे होता, पण हा श्रिंक झाल्यामुळे 49 आणि 69 आला. तर हे होऊ नये म्हणून हा जो पॅटर्न तयार करणार आहे तो तुम्ही काय करणार आहे, यापेक्षा ऍक्च्युअल कास्टिंग पेक्षा एक्स्ट्रा साईजचा बनवणार आहे, जेणेकरून हे श्रिंक झाल्यानंतर तुम्हाला ही ऍक्च्युअल साईज मिळेल. लार्जर दॅन द. आता हा असा एक्स्ट्रा बनवला 51 आणि 71चा, जेणेकरून श्रिंक झाल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअली एवढंच मिळून जाईल. आता मशीनिंग अलाउन्स. आता मगाशी जसं सांगितलं की मशीनिंग अलाउन्स प्रत्येक पार्टवर दिलं जात नाही, प्रत्येक साईजवर दिलं जात नाही. तर मशीनिंग आता आपल्याला ह्या पार्टवर करायचं असणार आहे किंवा इथं तुमचे दुसरा पार्ट रेस्ट होणार आहे किंवा इथं तुम्हाला नटबोल्टिंग करायचं आहे. तर एवढ्या पार्टवर जर तुम्हाला मशीनिंग फक्त करायचं असेल तर एवढ्या पार्टवरच तुम्हाला काय केलं जातं, मशीनिंग अलाउन्स दिला जातो. ह्या साईडला मशीनिंग अलाउन्स द्यायची गरज नाही, कारण हे तुमचा कुठं रेस्ट होणार नाही, हा आउटर सरफेस आहे. 22 mm आणि डायमीटर किती, 97 mm. मग ऍक्च्युअल देताना काय तुम्ही रिक्वायरमेंट काय आहे तुमची, तर त्यानुसार हे मशीनिंग केलं जातं. आता किती ऍक्च्युअल रिक्वायरमेंट, आता कास्टिंग कितीच आहे तुमचं, 97 mm आहे, पण तुम्हाला रिक्वायरमेंट किती आहे त्याची, 100 mm ची आहे. म्हणजे जवळपास 3 mm ते तुम्ही काय करणार आहे, मशीनिंग करणार आहे. त्याला मशीनिंग करणार आहे. मशीनिंग केल्यामुळे तुम्हाला आधीपेक्षा सरफेस फिनिश, इथं बघा इथं सरफेस फिनिश आधीपेक्षा तुम्हाला काय मिळणार आहे, चांगला मिळणार आहे. ह्याला म्हणायचं मशीनिंग अलाउन्स. आणि सेम हे
तुम्हाला रिक्वायरमेंट कमी होती हे सुद्धा मशीनिंग केलेलं आहे. सरफेस तुम्हाला स्मूथ मिळालेला आहे, फिनिश चांगलं मिळालेलं आहे आणि तुम्हाला फॉर द ऍक्च्युअल साईज तुम्हाला तिथं त्याचे डायमेन्शन्स मिळालेले आहे. सो दिस इज द मशीनिंग अलाउन्स. So this is done for the today's lecture, that is the foundry topic. We had covered 2 points, pattern allowance and the pattern color coding. So with this I will end with the today's lecture. From next lecture we'll start with the moldings. Okay, thank you.